तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरव तुमच्या एडिगोतामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट. आज आपण हाय ऑर्डर थिंकिंग स्किलचे प्रश्न बघणार आहे. काल जे आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क आणि त्याच्यासोबत एक टॉपिक बघितला होता. ऑन द बेसिस ऑफ दॅट टॉपिक और ऑन द बेसिस ऑफ दोज टॉपिक टुडे वी आर गोइंग टू सी सम हाय ऑर्डर थिंकिंग स्किल. ठीक आहे, आजचा पार्ट पूर्ण बघा, खूप इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे, तर चला सुरू करूया. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. So question says that in the figure triangle QRS is an equilateral triangle. In the given figure given दिलेला आहे. या फिगर मध्ये ट्रायंगल QRS is an equilateral triangle. ठीक आहे, then we have to prove that arc RS is congruent to arc QR. Arc RS is congruent to arc QS which is congruent to arc QR. ठीक आहे, आपल्याला हा आर्क आणि हा आर्क कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचा आहे. हे तिन्ही आर्क काय करायचे? कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे आहेत. देन वी हॅव टू प्रूव्ह मेजर ऑफ अँगल आर्क QRS. मेजर ऑफ अँगल आर्क QRS इज 240 डिग्रीज. आपल्याला ह्याचा मेजर QRS चा मेजर 240 डिग्रीज सुद्धा प्रूव्ह करायचा आहे. तर चला बघू कसं करायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायला लागेल. वी नीड टू डू अ स्मॉल कन्स्ट्रक्शन दॅट इज जॉइन OR, जॉइन OQ अँड जॉइन OS. ठीक आहे, तिन्ही जॉईन केले आपण. व्हॉट आर दीज आर दी रेडियस ऑफ द सर्कल. हे तीन रेडियाय आहेत. 3 रेडियाय ऑफ द सर्कल विच आर OQ, OR अँड OS. कळलं इथपर्यंत? ओके, पुढं सगळ्यात पहिलं आपल्याला आर्क RS, आर्क QS आणि आर्क QR प्रूव्ह करायचं आहे. काल आपण जसं कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क मध्ये बघितलं. इन द यस्टरडेज पार्ट वी हॅव सीन द टॉपिक दॅट इज कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क. सो व्हेन two arc are congruent, that is when their central angle is same, measure of their central angle is same and their radii are also same. तर सगळ्यात पहिले आपण बघू हिअर फर्स्ट पार्ट मध्ये फर्स्ट काढताना. ठीक आहे, वी नो दॅट काय माहिती आपल्याला? OQ इज इक्वल्स टू OR इज इक्वल्स टू OS. OQ इज इक्वल्स टू OR इज इक्वल्स टू OS. वाय? रिझन इज रेडियस ऑफ द सर्कल. तिन्ही रेडियाय आहेत. 3 रेडियाय ऑफ द सर्कल OQ, OR, OS. ठीक आहे, इथपर्यंत कळालं? ओके, नाव इट इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि हा जो 3 रेडियस आपण जो काढलेले आहेत, वी हॅव ड्रॉन द कन्स्ट्रक्शन दॅट डिवाइड्स दिस इक्विलॅटरल ट्रायंगल इनटू 3 इक्वल पार्ट्स. या इक्विलॅटरल ट्रायंगलला 3 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो अँड इट ऑल्सो डिवाइड्स द सर्कल इनटू 3 equal parts. It divides equilateral triangle into 3 equal parts as well as it also divides the whole circle into 3 equal parts. आता बघा, हे जे आपण कन्स्ट्रक्शन केलंय ॲज इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे काय झालंय, हा जो कन्स्ट्रक्शन केल्यामुळं हा ट्रायंगल 3 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड झाला. 1, 2, 3 अँड नीट जर लक्ष देऊन बघितलं तर पूर्ण सर्कल सुद्धा 3 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड झालाय. हा पार्ट 1, हा पार्ट 2, हा पार्ट 3. यू कॅन से दिस सर्कल इज डिवाइडेड इनटू 3 इक्वल सेक्टर्स. 3 इक्वल सेक्टर्स मध्ये डिवाइड झाला. ठीक आहे, हा एक सेक्टर आहे, हा एक सेक्टर आहे आणि हा एक सेक्टर आहे. ठीक आहे, नाव आता काय करणार आहे आपल्याला? इफ द सर्कल इज डिवाइडेड इनटू 3 इक्वल पार्ट्स तर काय असणार आहे? वी हॅव टू फाइंड दिस सेंट्रल अँगल. वी हॅव टू फाइंड दिस सेंट्रल अँगल. कसं फाइंड करणार आहे सांगतो मी तुम्हाला. सो द कंप्लीट अँगल इन द सर्कल इज 360 डिग्री. कंप्लीट अँगल इज द 360 डिग्री. सो कन्सिडर one of the central angle as theta. One of the central angle as theta and all of the angles are same. आता जसं की हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि जस्ट तुम्हाला सांगितलं की हा जो कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलाय हे 3 रेडिया या सर्कलला 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात. ते 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणं म्हणजे 3 इक्वल अँगल पण येतील. ठीक आहे, सो त्या अँगलला आपण थीटा कन्सिडर केला म्हणजे 3 इक्वल अँगल इज थीटा प्लस थीटा इज इक्वल्स टू टोटल अँगल इज 360 डिग्री इन दी सर्कल. ठीक आहे, सर्कलच्या आतमध्ये कंप्लीट अँगल 360 असतो. ठीक आहे, आता 3 अँगल आहेत, थीटा प्लस थीटा विच इज इक्वल्स टू 360. ठीक आहे, आता थीटा प्लस थीटा इज 360. देन 3 थीटा इज इक्वल्स टू 360 डिग्री. ठीक आहे, 3 थीटा इज इक्वल्स टू 360 डिग्री. ह्याच्यातून काय आपल्याला थीटा इज इक्वल्स टू 360 डिवायडेड बाय 3 विच विल बी इक्वल्स टू 120 डिग्री. म्हणजे प्रत्येक अँगल किती झाला आहे? 120 डिग्री. किती झालेला आहे? 120 डिग्री. ह्याचाच अर्थ व्हॉट डज दिस मीन
if the central angle is 120, if the central angle for three sectors is 120, then their corresponding measure of the arc is also 120. ह्याचा पण 120 डिग्री, ह्याचं पण मेजर 120 डिग्री, ह्याचं पण मेजर 120 डिग्री. ठीक आहे. आता इथून काय करणार आहे आपल्याला, नीट लक्ष द्या. When two arcs are congruent, when any of the two arcs are congruent, two condition must be satisfied. दोन कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे दोन आर्क कॉन्ग्रुएंट असल्यासाठी. कुठले दोन कंडिशन? सेंट्रल अँगल मस्ट बी इक्वल. तिघांचे सेंट्रल अँगल इक्वल आहेत. येस, दे आर इक्वल. देन देअर रेडियाय मस्ट ऑल्सो इक्वल. रेडियस सगळ्यांचे सेम आहेत, इक्वल आहेत. या म्हणजे हे तिन्ही आर्क आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. सो आपल्याला इथून काय करणार आहे? सो arc RS is congruent to arc QS and arc QS is also congruent to arc QR. कळलं तुम्हाला? म्हणजे हा आर्क RS हा QS ला कॉन्ग्रुएंट आहे आणि QS हा QR ला कॉन्ग्रुएंट आहे. वाय? बिकॉज दे हॅव the same central angle and they have the same radii, same measure of central angle and same measure of radii. कळलं तुम्हाला? तीन आर्क इक्वल झाले. फर्स्ट कंडिशन फाइंड केली. वी हॅव टू फाइंड मेजर ऑफ अँगल, मेजर ऑफ आर्क QRS. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ आर्क QRS. म्हणजे Q पासून स्टार्ट केला तर QRS हा जो मेजर आहे, we have to find this measure. But we know measure of arc QR, measure of arc RS and measure of arc SQ. माहिती आहे आपल्याला 120, 120, 120. Yes, so we have to find. So we will find measure of arc QRS. Now if you see the diagram carefully, diagram जर नीट बघितला, QRS measure of arc QRS is equals to पहिले QR प्लस RS होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच आर्क QR प्लस आर्क RS होणार आहे. सो वी विल राईट हियर मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क RS. ठीक आहे. नाउ मेजर ऑफ आर्क QR इज 120. सो आई विल राईट 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क RS इज ऑल्सो 120. सो अगेन आई विल राईट 120. सो 120 प्लस 120 इज 240. ठीक आहे. and measure of arc QRS आला आपल्याला. we have proved that measure of arc QRS is 240 डिग्री. प्रूफ झाला. कळला प्रश्न? सोपा होता. ठीक आहे. अशा प्रश्नांना शांत डोकं लावून क्वेश्चन वाचायचं. त्यानंतर तुम्हाला जे जे गोष्टी माहिती आहेत ते अप्लाय करून क्वेश्चनचा आन्सर फाइंड करायचं. ठीक आहे. सो नाउ वी विल सी दी नेक्स्ट क्वेश्चन. Okay, so we will see the next question. The next question says that in the figure chord AB is congruent to chord CD. Prove that arc AC is congruent to arc BD. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय आपल्याला? दिलंय chord AB. हा AB chord is congruent to chord CD. ठीक आहे. We have simply given two chords which are congruent to each other. इथपर्यंत कळालं. बट आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते थोडंसं ट्रिकी आहे. ठीक आहे. दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह दॅट आर्क AC इज कॉन्ग्रुएंट टू आर्क BD. ठीक आहे. हे दोन प्रूव्ह करायचे. बट इट इज व्हेरी सिम्पल. थोडंसं ट्रिकी आहे बट लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल राईट व्हॉट डू वी नो दॅट इज chord AB इज कॉन्ग्रुएंट टू chord AB इज कॉन्ग्रुएंट टू chord CD. ठीक आहे. इन येस्टरडेज पार्ट आय हॅव एक्सप्लेन यू टू थेरम्स. मी कालच्या पार्टमध्ये दोन थेरम एक्सप्लेन केले होते. जर ते तुम्ही नीट लक्षात आणले तर तुम्हाला एक गोष्ट कळेल. वेन द कॉर्ड्स ऑफ द सर्कल आर इक्वल देन आर्क ACB is congruent to arc CBD. When two chords are equal, when the two chords of same circle are congruent, then their corresponding arcs are also congruent. काल सांगितलं होतं जर सर्कल मधले दोन कॉर्ड जर सर्कल मधले कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग इथं आपल्याला कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे हे गिवन दिलं होतं. हे गिवन दिलं होतं. ठीक आहे. यावरून मी काय काढलं? ह्यांचे खालचे आर्क ACB इज इक्वल्स टू CBD काढलं मी हे. ठीक आहे. कशावरून आलं हे? कालच्या थेरमवरून. कालच्या थेरमवरून काय होतं? कालचं थेरम लिहा इथं. काय रिझन लिहिलं?
करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे दोन कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सचे करस्पॉन्डिंग आर्क हे इक्वल असणार आहे, ते खालच्या थेरममधून कळालं. ठीक आहे, आता या स्टेटमेंटवरून आपल्याला काय कळतंय, आर्क एसीबी इज कॉन्ग्रुएंट टू आर्क सीबीडी, म्हणजे हे दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपण असंही लिहू शकतो, मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क सी बी डी. बरोबर आहे. जर दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांची मेजर पण इक्वल असणार आहे. साहजिक आहे, इट्स सिंपल. इफ टू आर्क आर कॉन्ग्रुएंट देन देअर मेजर इज ऑल्सो इक्वल. ठीक आहे, आता हे दोघांची मेजर इक्वल असेल, पण आता बघू आपण आर्क ए सी बी कसं तयार होतंय. ठीक आहे, ए सी बी कसं तयार होतंय, आर्क ए सी प्लस आर्क सी बी. सो लेट्स राईट मेजर अँगल आर्क ए सी बी इज इक्वल्स टू मेजर अँगल आर्क ए सी प्लस मेजर अँगल आर्क सी बी. ठीक आहे, परत सी बी डी, आर्क सी बी डी कसं तयार होतोय, मेजर अँगल आर्क सी बी प्लस बी डी. मग इथं लिहूया आपण मेजर अँगल आर्क सी बी डी इज इक्वल्स टू मेजर अँगल आर्क सी बी प्लस मेजर ऑफ अँगल आर्क बी डी. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? ही स्टेटमेंट कळाली तुम्हाला? ठीक आहे, नीट लक्ष द्या. या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काहीतरी कॉमन दिसत असेल ऑन दी बोथ साइड, दॅट इज एल एच एस आर एच एस. काय दिसतंय? एक्झॅक्टली, यू सी मेजर अँगल आर्क सी बी अँड मेजर अँगल आर्क सी बी एस कॉमन, दोन्हीकडे कॉमन आहे. सिम्पली वी विल कॅन्सल आउट इट. ठीक आहे, काय राहिलं आपल्याकडं आता, मेजर अँगल आर्क ए सी इज इक्वल्स टू मेजर अँगल आर्क बी डी. काय राहिलं, मेजर अँगल आर्क ए सी इज इक्वल्स टू मेजर अँगल आर्क बी डी. जर इफ measure of angle arc AC is equals to measure of angle arc BD, then obviously arc AC is congruent to arc BD. कळलं तुम्हाला? जर मेजर अँगल आर्क AC इज इक्वल्स टू मेजर अँगल आर्क BD आपल्याला या स्टेटमेंटवरून आलेलं आहे. जर हे दोन ह्यांचे मेजर इक्वल असतील तर ऑब्व्हियसली दोज टू आर्क आर कॉन्ग्रुएंट. ऑब्व्हियसली ते दोन आर्क काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. आणि हेन्स ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय, वी हॅव प्रूव्ड दॅट आर्क ए सी इज कॉन्ग्रुएंट टू आर्क बी डी. कळला? इट वॉज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. थोडंसं ट्रिक लावायचं, ट्रिक पण नाही, ही स्टेटमेंट इथपर्यंत कळली, पुढचं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, सो आज आपण या पार्टमध्ये इथंच थांबू. हा पार्ट कसा आवडला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.